आपण बघतोय मसाजोवरून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख केजकडे निघालेत आणि केजमध्ये जे आहे ते एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची ते भेट घेणार आहेत। तपासकांच्या अनुषंगाने ते चर्चा करणार आहेत। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। दादा, आपण एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेण्यासाठी केजकडे निघालात, काय प्रतिक्रिया? काय नाही, भेट झाल्यानंतर प्रतिक्रिया देतो, आमची चर्चा होईल, मग बोलतो मी। आपण बघितलं हे धनंजय देशमुख होते, ज्याप्रमाणे केज न्यायालयात आज खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड यांना हजर करण्यात आलं होतं। वाल्मिक कराड यांना जे आहे ते केज न्यायालयानं 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली। मात्र यामध्ये महत्त्वाचं म्हणजे याचबरोबर जे आहे ते वाल्मिक कराड यांना मकोका लावण्यात आला आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते या ठिकाणची मोठी बातमी म्हणावं लागेल। आणि आता एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख निघालेत। खरं तर काल धनंजय देशमुख यांनी एक मोठं आंदोलन केलं होतं, ते टाकीवर चढले होते। सातत्यानं गेल्या 2 दिवसापासून आम्हाला तपासाची माहिती मिळावी अशी मागणी धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांची कन्या वैभव यांनी केली होती। आणि आज जे आहे ते एसआयटीचे पथक प्रमुख बसवराज तेली त्यांची भेट घेणार आहेत। धनंजय देशमुख व एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्या चर्चा होणार आहेत। नेमकी चर्चा काय होती तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर एसआयटीचे प्रमुख धनंजय देशमुख यांना तपासाबाबत काय माहिती देतात आणि धनंजय देशमुख त्यांना नवीन काही मोठी सांगणार का, तपासाच्या अनुषंगानं काही पुरावे देणार का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विनोद ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।